तर जय श्रीराम भावांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे यश ट्रेकिंग ब्लॉग्समध्ये. आजची सुरुवात आपल्या एक्सप्रेसवरून होते. आपण एक्सप्रेसवर चढलेलो आहे आता आपण. संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. खाल्ल्या पण रोड जातोय. 4 लेन एक्सप्रेस हा. पुन्हा आपल्याला युटर्न मारून परत माघारी यायचंय. कारण की एक्सप्रेसवर चढलो, एक्सप्रेसवर टर्न वगैरे करायला काही जागा राहत नाही. लेन चेंज करून घेऊ आपण. ट्रॅफिक पण भरपूर वाढलेले आता. इथनं पुढून आपल्याला यू टर्न करायची गाडी. या हायवेला एक्सप्रेसला मोठमोठे हॉटेल्स वगैरे, पंप वगैरे, आणि आपल्या पुढे पोलिसांची गाडी चालते, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त हे करता येणार नाही. आपण रिलॅक्स चालू त्यांच्या बरोबरच. त्याला हॉर्न देऊन देऊ. असं राहतं पोलिसांचं. दिला की आपकी ट्रॅफिक जाम झालेली. आता आपण एक्सप्रेसवरच आहे. थोडंसं पुढे जाऊन आपल्याला कट घ्यायचं आहे. आता इथे काही कट आहे पण ते बंद केलेले आहे. गाडी पार्क करायला पण जागा नाही, त्याच्यामुळे आपण एक्सप्रेसवर थांबू शकत नाही. आपलं युटर्न केव्हा येतो काय माहिती, अजून युटर्न आलं नाही. हा रोड तिथनं युटर्न करून डायरेक्ट पुलावर जातो वर. आपण चालतो एक्सप्रेसवर अजून. आता बघू केव्हा कट येतं केव्हा नाही. आपल्याला पूर्ण रिवर्स यायचं आहे. पुढे येऊन आपल्याला एक टोल नाका लागलेला आहे. टोल नाका जवळ पण कट नाही आहे. टोल नाका थोडं पुढे जायचं अजून कटसाठी. फास्टॅग पण स्कॅन लवकर झालेलं आहे. टक्कर आपल्याला कट मारून परत एवढ्या मागे यायचं आहे परत. टोल नाका स्पीड ब्रेकर बघा या साईडला किती. पुढचा व्ह्यू पण तुम्ही बघा किती भारी वाटतंय. आता इथनं बघू पुढे एक सिटी आलेली बहुतेक. तिथनं टर्न मारायची गाडी. तर भावांना आपण युटर्न मारून आलोय. लांब पडला आपल्याला युटर्नसाठी. आता परत माघारी भरपूर जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे गाडी थोडी आपण पकडून ठेवू. कारण की आपल्याला थोडंसं इथं जवळजवळ आपले 1 ते 1.5 तास गेलेला टाइमपास झालेला आहे. थोडीशी गाडी आपल्याला पकडून ठेवावं लागेल. टर्न करायला काका चला बाजूला तुम्ही चला पुढचे लवकर बाजूला होणार नाही आता. चालू ब्लॉकमध्ये झाला आपला ॲक्सिडेंट.
अपघी ब्रेक दाबला या गाडीवाल्याने. ट्रॅफिक पण भरपूर जाम झाली. काय करावा, ॲक्सिडेंट झाला रे. हेडलाईट जाम झाली आपली. तर एवढं डॅमेज नाही झाले. पुढे जाऊन आपल्याला रिपेअर करावं लागेल परत ते. गाडी काढून घेऊ, ट्रॅफिक जाम होते. तर आपल्या गाडीचा एक नॉर्मल असा छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे. किन्नर साईडला इथं पुढून अपघी ब्रेक दाबल्यामुळे त्या टिप्परचा मागचं ते फाळकंच लागलेलं आहे. छोटी गाडी आहे, एवढं काय डॅमेज झालेलं दिसत नाही. बट ही जी हेडलाईट आहे इथं डॅमेज झालेलं आहे. नॉर्मल असं बेंड झालेलं आहे आपलं बंपर. ती समोरची ती गाडी आहे, मला झूम करून दाखवते. ही गाडी समोरची, या गाडीचा मागचं फाळक म्हणजे बॅक साईड आहे ती आपल्या गाडीवर आदळली इथे या हेडलाईटवर. नवीन गाडीवर असं हे झालं का थोडं वाईट वाटतं. आता आपला धंदा असा आहे की छोटी मोठी गोष्टी चालूच राहतात. मग आपल्याला काही त्याच्यावर एकच गोष्टी विचार करणं एवढं आपल्याला हे होणार नाही. त्याच्यापेक्षा आपण जे आहे ते करून घ्या. आता इथं पुढं सिटी लागेल, सिटीमध्ये गॅरेजमध्ये जाऊन ते रिपेअर करून घ्यावं लागेल. कारण की ते असं एक हा इकडचा हेडलाईट चांगला आहे, इकडचा असा थोडा बेंच चांगलं वाटत नाही. कारण की नवीन गाडी आहे आणि दुसरीच ट्रीप आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं काम करून घ्यावं लागेल. त्याचं काम वगैरे आपण पुढे सिटीमध्ये करून घेऊ. तर आता इथून निघू. काय तो गाडीवाला पण हे करून पळून गेलेला आहे. त्याच्यामध्ये जी गाडी अशी ती गाडी पण गाडीच्या मागे ट्रॅफिक पण भरपूर जाम झालेली. त्यात आपण काही इंटरफेअर करू शकत नाही. मध्ये काय पोलीस येतील तेच करतील काय. तर इथून आपण निघू. तर इथनं निघू आपण. अशात पाहून घेऊ मागं बस येते पण ती त्या लाईनमध्ये चला. आता हळूहळू, कारण की एक्सप्रेस वेवर असंच असते. एक्सप्रेस वेवर गाड्या एकदम सुनार त्यांचे स्पीड लिमिट सेट आहे की कोणत्या लाईनला किती स्पीडने चालायचं आहे. तिथं बोर्ड लागलेला आहे जशी आपल्याला लिमिट आहे 64चं, म्हणजे जवळजवळ आपलं 60च्या याने चालायचं आहे. बट तेवढ्याच्या चाललं तर लई टाईमपास होईल. आपलं निघून जाऊ आपण इथनं टापोटाप. थोडंसं रिलॅक्सच जाऊ आता, कारण की ते आपल्याला पुढे सिटी लागली तर एखादं काही छोटं मोठं जावं लागलं, गॅरेज वगैरे असलं किंवा बेंचचं शोरूम वगैरे दिसलं की आपल्याला ते रिपेअर करून घ्यावं लागेल. तो हेडलाईट पण चालू आहे, बट तसं फक्त तो त्याचं जे बंपर आहे बाहेरचं कोटिंग आहे ते बेंड झालेलं आहे. तिथं परत ट्रॅफिक जाम लागलेलं आहे. लाईनमध्ये टाकून घ्यावं लागेल गाडी. मागून गाडी येते, तिला इंडिकेटर देऊन देऊ. पोलिसांची गाडी पुढे चालली. आत्ताची पोलीस साहेबांवर आहे, कारण की एक्सप्रेस वगैरे पोलीस म्हणजे हायवे पोलीस आहे ते. आपण वाजतच जाऊ, कारण की पुढच्या गाड्या आपल्याला बरोबर साईड देत चालत आहे. तेवढा एक्सप्रेस वेवर फायदा पण आहे. ट्रॅफिक भरपूर आहे त्याच्यामुळे आपण काही एवढं थांबू शकत नाही. बसवाला इंडिकेटर दिलं आहे ना, केव्हा तिकडे टाकतो काय माहिती. आता तिकडे
दाबलेली आणि तिकडे गाडी आता याच्यामुळे याच कारणामुळे कशी गाडी ठोकली होती. कारण की ते आपल्याला त्याचा पुढच्या गाडीचा अंदाज येत नाही एक्सप्रेसवर. फुल असं एकदम म्हणजे ते पण एकदम स्पीडली चालतं. आपली ब्रेक धरला की मागची गाडी काही थांबू शकत नाही. इथं आपल्या तिथं दिले इथं 55चं लिमिट काय दिलं आहे की इथं थोडंसं एरिया हा असा म्हणजे पंप वगैरे हॉटेल वगैरे इथे गाड्या वगैरे तिकडून पार्किंगमधनं येतात. रस्ते हायवे आपले एक्सप्रेसवर चढतात. त्याच्यामुळे इथं स्पीड लिमिट 50-55चं आहे. इथनं आपण चालतोच आहे. आपण मागाशी इथनं झालेलं आहे, युटर्न मारून परत चाललेलं आहे. आता रिलॅक्सच राहू, कारण की बसवाले गपकत जास्त अपघी ब्रेक मारून टर्न मारतात. आणि तुम्हाला सांगायचं राहिलंच की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपलं एक सरप्राईज येतं अनलॉक करणार आहे आपण. सरप्राईज असं की आता ते तुम्हाला माहीत असेल सरप्राईज म्हणजे काय. आपण अजून एक गाडी परचेस केलेली आहे, 16 टायर आहे ती. म्हणजे आपल्या का आत्ताच्या या 3 गाड्या आहे, आपली बेंच तिसरी आहे, त्यानंतर आता ती चौथी होऊन जाईल. आपल्या 4 गाड्या होऊन जातील, 2 14 टायर आणि 2 16 टायर. कारण की याच गाड्यांची डिमांड आहे मार्केटमध्ये जास्त. आपल्याला एक हे पण आणायचं आहे, कॅन्टर पण आणायचे आपल्याला. हळूहळू आपण आपलं ट्रान्सपोर्ट वाढवतोय की आपण बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय हळूहळू भरपूर. इथं आपण आलो, इथून 6 लाईन झालेली आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता, इथे समोर नदी मोठी. तर आपल्याला लेन चेंज करून घेऊ, मिररमध्ये बघू आरशात. असा रोड असला की गाडी चालवायला मजा येते, टापोटाप गाडी निघून जाते. इथं आपण कंटिन्यू चालतोच आहे. आपल्याला सापडायचं आता गॅरेज पण सापडायचं आहे किंवा शोरूम भेटलं बेन्सचं तर मग आपण हे करून घेऊ. कारण की आपली गाडी घेऊन पण आपल्याला जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे. ट्रॅफिक पण भरपूर वाढलेली आहे. लेन चेंज करून घेऊ आपण. पुढे अजून एक दुसरा टोल नाका आलेला आहे. भरपूर इथं टोल नाक्यावर. टोल नाक्यावर पण भरपूर रश आहे. लोक पण आता हे झाले की पोलीस गाडी जायला पण जागा देत नाही. तरी ती लाईन चालती. आता आपली लाईन का बरं थांबली काय माहित. लाईन थांबली का? लाईन चेंज करावं लागेल होतं. इंडिकेटर घेऊन घेऊ, मिरर चेक, लगेच लाईन चेंज. बस फेल झाली बहुतेक ही, त्याच्यामुळे लाईन चालत नव्हती. टोल कितीचा टोल आहे बघू. टोल पण झाला आहे आपला. जवळजवळ आपण याच्यावर 70 किलोमीटर चाललो आहे एक्सप्रेसवर. 1000 रुपये टोल झालेला आहे. तो 1000 रुपये टोल लागला आहे आपल्याला. हा तेवढं देणं पण पाहिजे. रस्ता पण चांगला आहे, काय अडचण नव्हती. पण आपल्या बेन्सचा थोडासा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे.
तर तिथून एक्सप्रेसवरनं आपण आलो आहे, सिटीमध्ये आलो आहे, आपल्या सिटी लागली आहे. आता इथं आपल्याला शोरूम किंवा गॅरेज बघायचं आहे की आपली गाडी असं पुढचं रिपेअर होईल, ते असं पुढचं बंपर आपल्याला रिपेअर करावं लागेल. ट्रेन पण चालली इकडनं, इंडिकेटर देऊन घेऊ, त्या साईडला आपण मारून घेऊ. आता वॉशिंग पॉईंट पण आलं आहे. आता वॉशिंग पॉईंटच्या आसपास गॅरेज पाहिजे, म्हणजे लगेच गाडीचं काम वगैरे काय असेल टोटली करून घेऊ आपण. आणि हा तोच रस्ता आहे. या रस्त्यावर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला एक रील आलेली आहे, तिथनं चाललो आहे आपण. इथे थांबून घेऊ, कारण की केव्हाच जवळजवळ आपण एक्सप्रेसवरून थांबलोच नाही. तर भावांना आपण थोडा घेतलाय रश, म्हणजे रेस्ट करतोय. थोड्या वेळ थांबू, मग इथनं निघू. गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही किती खराब झालेली आहे. इथं मागे वॉशिंग पॉईंट आहे, तिथं बघू. इथं ते मागायची गाडी इथं लागली इंडिकेटरवर, इंडिकेटरच तुटलं, इंडिकेटरच राहिलं नाही. तर इथनं पुढं आहे गॅरेज, आपण मॅपमध्ये चेक केलं. गॅरेज म्हणजे शोरूम आहे पुढे, शोरूममध्ये जाऊन बघू, भेटला पार्ट तर तसं टाकून घेऊ, नाहीतर मग नंतर टाकू. गाडी पण भरपूर खराब झाली आपली. तर मग भावांनो, या ब्लॉकला आपण इथेच संपूया, कारण की असं आपण आता इथं रेस्ट करणार आहे. रेस्ट झाल्यानंतरच निघणार आहे, पुढचा ब्लॉग इथनं स्टार्ट करणार आहे आपण. आता हा ब्लॉग इथेच संपूया. लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा, कारण की इंस्टाग्राम पेजला रोजचे अपडेट, गाडी कुठे काय खाली होते का काय, त्याचे टोटली अपडेट आपण इंस्टाला टाकतो. आपलं चॅनल यश ट्रेकिंग ब्लॉग्स इंस्टाला, त्याच्यावर तुम्हाला टोटली अपडेट गाडीचे भेटत जातील. आणि एवढी ट्रिप झाल्यानंतर आपलं जे सरप्राईज आहे 16 टायर, आपण त्या गाडीची डिलिव्हरी घ्यायला जाणार आहे, त्याचाही ब्लॉग तुम्हाला येईल. म्हणजे आपण ती गाडी शोरूम परचेस करून तिला आपण बॉडी केबिन बनवायला दिलेली होती. बॉडी केबिन वगैरे तिची बनवून झालेली आहे, म्हणजे झालेली. कलर वगैरे बाकी, अजून कलर वगैरे होईल. अजून कलर वगैरे झाला की मग आपण ती गाडी घेऊन येणार आहे. तर चला, या ब्लॉगला इथे संपूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.